संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडवून देणारं मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं खून प्रकरण हे वेगळ्या पातळीवरती पोहोचलंय। आज बीडच्या न्यायालयाबाहेर या प्रकरणात सुनावणी झाल्यानंतर थेट वकीलच एकमेकांमध्ये झुंपले। यामध्ये ॲडव्होकेट हेमा पिंपळे यांनी कराड यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। गुन्हेगारांना शासन झालंच पाहिजे आणि ज्या वेळेस पब्लिक क्राय होतो, पब्लिकचा आक्रोश होतो, जनतेचे मोर्चे निघतात, जनता आंदोलन करते, त्यानंतर सरकार दखल घेते, याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। त्यांच्या जोडीलाच त्यांच्या विरोधामध्ये त्याच ठिकाणी वाल्मिक कराड यांचे समर्थक असलेले, वाल्मिक कराड यांच्या विचारांना मानणारे एक वकील उभे राहिले आणि त्यांनी देखील तिथं माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या। म्हणजे बघा, कोर्टामध्ये आपण वकील एकमेकाशी युक्तिवाद करताना बघतो, भांडताना बघतो, आपल्या आशिलाची म्हणजेच आपल्या पार्टीची बाजू घेताना दिसतो। परंतु आज संपूर्ण राज्यभरात असा प्रकार कदाचित घडला नसेल, तो प्रकार बीडच्या जिल्हा न्यायालयाच्या बाहेर घडला। वकीलच एकमेकांशी भांडायला लागले, घोषणा द्यायला लागले, भाषण करायला लागले, माध्यमांना बाईट द्यायला लागले। या संपूर्ण प्रकरणामध्ये गेल्या अनेक दिवसापासून वेगवेगळे आमदार, खासदार, समाजसेवक या लोकांनी या प्रकरणात माहिती दिली, बाईट्स दिले, वेगवेगळ्या माहिती प्रसार माध्यमांना दिल्या। यामधल्या काही माहिती, काही बाईट्स हे अतिशय खळबळजनक होते नव्हे, त्याची चौकशीच व्हायला पाहिजे। आपण बघितलं की मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा 9 डिसेंबर रोजी खून झाला। या खुनाचे धागेदोरे थेट वाल्मिक कराड यांच्यापर्यंत पोहोचतात की काय असं आपल्याला कालपर्यंत वाटत होतं। परंतु आज बीडच्या जिल्हा न्यायालयामध्ये SITने सांगितलं की 9 डिसेंबरला ही घटना घडत असताना याबाबतचे फोन, चाटे, त्याबरोबर घुले आणि कराड यांच्यामध्ये फोनवरती संवाद झाला। दुपारी 2 ते 3:30च्या दरम्यान यांच्यामध्ये हा संवाद झाला। ही बाजू SITनं न्यायालयासमोर मांडली आणि न्यायालयानं ती बाजू ग्राह्य धरली आणि वाल्मिक कराड यांना 14 दिवसानंतर पुन्हा एकदा आणखीन 7 दिवसाची PC मिळाली, म्हणजेच पोलीस कस्टडी मिळाली। म्हणजे बघा, एकंदर आता 21 दिवस वाल्मिक कराड यांचा मुक्काम हा पोलीस कोठडीत असणार आहे। सुरेश धस की जे 25 वर्षापासून आमदार आहे, 5व्या टर्मला ते निवडून आलेले आहेत, त्या आमदार सुरेश धस यांनी या संपूर्ण प्रकरणाला विधानसभेत उचलून धरलं नव्हे, त्यांनी दररोज वेगवेगळी माहिती गोळा केली आणि या प्रकरणाची माहिती संपूर्ण माध्यमांना त्यांनी दिली। एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या TV चॅनल्स आणि न्यूजपेपर्सला देखील खास मुलाखती दिल्या आणि यामध्ये त्यांनी आका आणि बडा आका म्हणजे छोटा आका आणि मोठा आका हे शब्द प्रयोग करत संपूर्ण राज्यात खळबळ उडून दिली आणि अनेकांना विचारावं लागलं की नेमके हे आका प्रकरण काय आहे। त्यांचा रोख हा संपूर्ण मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांच्याकडे होता, परंतु ते वारंवार सांगायचे देखील की मंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबत मला काहीच बोलायचं नाही, परंतु मी बोलेल ते केव्हा, ज्या वेळेस याची जी लिंक आहे, याची जी साखळी आहे, ही साखळी त्यांच्यापर्यंत पोहोचेल। म्हणजे त्यांना सांगायचं होतं की या पोराटोरांना अटक करण्यात आलेली आहे, त्यांच्यावरती 302 लावण्यात आलेला आहे, नंतरच्या काळात मोका लावण्यात आला, परंतु या प्रकरणातील परळीचे माजी नगराध्यक्ष, लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष, त्याचबरोबर वेगवेगळी पदं वाल्मिक कराड यांनी भूषविलेली आहेत। त्यामुळं परळीमध्ये त्यांना मानणारा एक मोठा जनसमुदाय आहे। त्यातच
वाल्मिकांना कराड यांच्या मातोश्रीनी आणि त्यांच्या सौभाग्यवतींनी देखील परळीमध्ये आंदोलन सुरू केलं आपण बघितलं। त्या आंदोलनात देखील त्यांच्या आईंनी सांगितलं की माझा लेक हा निर्दोष आहे, त्याच्यावरती खोटे गुन्हे दाखल होत आहेत। तिथे उपस्थित असलेल्या कराड यांच्या पत्नी आणि इतर महिलांनी देखील सांगितलं की यामध्ये जातीयवाद करण्याचं कामकाज काही मंडळींकडनं सुरू आहे आणि त्याच्या विरोधात काही महिलांनी आक्रमक धोरण घेत एका महिलेने तर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतलं। त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी कराड यांच्या समर्थनार्थ त्यांनी अंगावरती रॉकेल ओतून घेतलं, एकाचे पाय देखील भाजले, एकाला हार्ट अटॅक आला। हे संपूर्ण महाराष्ट्र बघत होता नव्हे, माध्यमांमध्ये बीड जिल्ह्यातील या परळी गावाला कधी नवं एवढं मोठं कव्हरेज मीडियामध्ये मिळालं। ब्रेकिंग न्यूज आणि हेडलाईन्स मध्ये परळीची ही घटना ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे यांनी देखील कालपर्यंत इतक्या पद्धतीने त्यांची बाजू मांडली आणि ते कराड यांना न्यायालयीन कोठडी मिळवून देण्यात यशस्वी ठरले। परंतु त्यानंतर SITने त्यांचं जे म्हणणं कोर्टाला सादर केलं आणि त्या घटनेनंतर त्यांना आज पुन्हा 7 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। या प्रकरणामध्ये ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज न्यायालयात त्यांचं म्हणणं मांडलं। बराच वेळ युक्तिवाद झाला आणि दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर कोर्ट या मुद्द्यावरती पोहोचलं। या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अनेक वेळा बजरंग सोनवणे की जे शरद पवार गटाचे खासदार आहेत, त्याचबरोबर आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सुरेश धस, त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड, संजय राऊत, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि त्याचबरोबर मनोज जरांगे यांनी देखील या प्रकरणाची तड ही लावून धरली। म्हणजे जितेंद्र आव्हाडांनी तर थेट सांगितलं की परळी किंवा बीड हे स्वतंत्र राष्ट्र व्हायला पाहिजे आणि धनंजय मुंडे यांना त्या बीडचं किंवा परळीचं पंतप्रधान पद द्यायला पाहिजे। म्हणजे गुन्हेगारी किती खोलवर पोहोचलेली आहे याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आव्हाडांनी असं स्टेटमेंट केलं। त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज दादा जरांगे यांनी देखील अतिशय आक्रमक भूमिका घेतली। ज्या दिवशी त्या मस्साजोग येथील नागरिक आणि देशमुख कुटुंबीय हे आंदोलन करत होते, ते पाण्याच्या टाकीवर गेले, त्यांचे बंधू धनंजय देशमुख हे टाकीवरती गेल्यानंतर मनोज दादा जरांगे यांची त्या ठिकाणी एंट्री झाली आणि त्यांना विनंती केल्यानंतर धनंजय देशमुख हे खाली उतरले आणि जरांगे यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडायला लागले। त्यानंतरचा हा संपूर्ण घटनाक्रम हा पूर्ण राज्यभरातील जनता बघत होती। या दरम्यानच्या काळात भाजपचं शिर्डीत अधिवेशन देखील झालं। त्याचबरोबर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मुंबईत येऊन गेले। अमित शहा देखील शिर्डीच्या अधिवेशनात होते, परंतु या परळी किंवा बीडच्या प्रकरणाबद्दल त्यांनी कोणतेही त्या ठिकाणी भाष्य केलं नाही। वस्तुस्थिती अशी सांगितली जाते, आमदार सुरेश धस यांनीच सांगितलं की हे जे दोन्ही देशमुख बंधू आहेत, संतोष देशमुख हे बूथ कमिटीचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर धनंजय देशमुख हे देखील भाजपच्या बूथ कमिटीचे अध्यक्ष आहेत। म्हणजे बघा, भाजपाचेच हे त्या गावातील नेते कार्यकर्ते आहेत। हे देशमुख कुटुंब म्हणजे हे दोघंही सख्खे भाऊ हे त्या ठिकाणी भाजपाचं कामकाज करतात असं धस यांनी त्यांच्या मुलाखतींमध्ये सांगितलं। आणि भाजपाचीच सत्ता देशात आणि राज्यात देखील आहे। परंतु या प्रकरणाकडे पक्षीय पातळीवरती की देशमुख हे भाजपाचे आहेत असं बघण्याऐवजी त्या ठिकाणी शरद पवार गटाचे असलेले खासदार बजरंग सोनवणे, त्याचबरोबर आमदार जितेंद्र आव्हाड, त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील या प्रकरणामध्ये पक्षविरहित उडी घेतली आणि राज्य सरकारवरती देखील या प्रकरणाचे आसूड ओढले।
आता प्रश्न असा निर्माण झालाय की या संपूर्ण फोन प्रकरणाचा जो अँगल SITनं न्यायालयामध्ये मांडला, यामध्ये वाल्मिक कराड यांची लिंक किंवा यांचा सहभाग हा त्या हत्या प्रकरणात आहे का? आणि त्यानंतर मंत्री असलेले धनंजय मुंडे यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये कराड यांची पाठराखण केली आहे असं अनेकांचं म्हणणं आलंय की आता मग पुढचा नंबर धनंजय मुंडेचा लागतोय का, किंवा एकेकाळी कराड हे त्यांचे राईट हँड म्हणून मानले जातात आणि हे वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये प्रचारादरम्यान देखील वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे अतिशय जवळचे संबंध असल्याचं अनेकांनीच सांगितलं. त्यामध्ये काही व्यवसायांमध्ये कराड आणि मुंडे यांची पार्टनरशिप असल्याचं देखील सांगितलं. कराड यांच्या संपत्तीचं विवरण देखील गेल्या 2-3 दिवसात पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी त्यांची 50 एकर, 20 एकर, 15 एकर अशी जमीन आहे आणि त्याच जोडीला पुण्यासारख्या ठिकाणी आलिशान फ्लॅट्स आहेत. याचा देखील पाठपुरावा माध्यमांनी केलेला आहे. एकंदरीत राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतंय का? पूर्वी गुन्हेगार ही जमात स्वतंत्र राहायची आणि ती त्यांच्या पद्धतीने कार्यरत असायची. 90च्या दशकातला काळ हा आपण मुंबईतला बघितलेला आहे. त्या कार्यकाळामध्ये देखील अनेक गुन्हे प्रवृत्तीचे लोक होते, परंतु ते थेट राजकारणाशी निगडीत नव्हते किंवा मंत्र्यांशी थेट संपर्कात संबंधात नसायचे ते. परंतु सध्याचं महाराष्ट्राचं जे राजकारण सुरू आहे, ही परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यात असू शकते, ही परिस्थिती प्रत्येक तालुक्यात असू शकते. प्रत्येक तालुक्यामध्ये आमदार, मंत्री, खासदार असलेल्या व्यक्तींचे आका असू शकतात, छोटे मोठे आका असू शकतात आणि ते या नात्या माध्यमातून तालुक्यात काही लोकांवरती गुन्हे प्रवृत्तीनं अन्य अत्याचार निश्चित करत असू शकतील. असंच या प्रकरणावरून तुम्हाला देखील वाटतंय का? याबद्दल आपली मतं कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. आणि राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच स्वतः गृहमंत्री देखील आहेत आणि संतोष आणि धनंजय देशमुख हे दोघंही बंधू हे भाजपाचेच बूथ कमिटीचे त्या ठिकाणचे अध्यक्ष होते. त्यामुळे एका अर्थाने भाजपचेच कार्यकर्ते भाजपच्याच सत्ता काळामध्ये हे अडचणीत आहेत का, किंवा त्यांच्यावरती अन्याय होतोय का, किंवा त्यांच्या कुटुंबाला या सत्तेचा काही उपयोग होतोय किंवा नाही होत, याबद्दल देखील आपली मतांतर आवश्यक कमेंट बॉक्समध्ये कळवा.